आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे सर आहे. ज्या प्रकारे मराठा आंदोलक आक्रमक पाहायला मिळत आहे, हळूहळू त्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे बघता या संपूर्ण घटनेकडे, आणि जी त्यांची प्रमुख मागणी आहे कुठेतरी त्याबद्दल तर लोकांची सहानुभूती देखील कमी व्हायला लागली आहे. नाही, नक्कीच. हे बघा की जरांगे पाटील वारंवार सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करत आहेत की आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आणि हिंसक पद्धतीने आंदोलन करायचं नाही. तरीसुद्धा ह्या अशा प्रकारच्या घटना जे होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो की ह्या जर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागल्या तर जो सामान्य नागरिक आहे त्या सामान्य नागरिकामध्ये दहशत निर्माण होईल, आणि एकदा दहशत निर्माण झाली की यांच्या आंदोलनाला कदाचित वेगळं वळण सामान्य जनतेकडून लागू शकते की लोक घराच्या बाहेर पडणं बंद करतील. बस जाळली काल, बसमध्ये समजा उद्या प्रवासी बसले आणि त्या प्रवासासह जर बस जाळण्याचा प्रयत्न झाला तर अनेक याला म्हणू आपण की ज्यांचा काहीही दोष नाही अशा सामान्य नागरिक त्याच्यामध्ये भरकटल्या जातील, सामान्य नागरिकांचा जीव जाईल त्याच्यामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणं हे आंदोलनकर्त्याला सोबत नाहीत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा, परवा पण मी विनंती केली होती, आज पण मी सांगेन की जरांगे पाटलांच्या आव्हानाला साथ देत शांततेने किती आणखी करायचं आहे, काय करायचं ते आपण करावं, पण अशा प्रकारचं राष्ट्रीय संपत्तीचं, राज्य संपत्तीचं नुकसान होईल, सामान्य जनतेला ज्याचा काहीतरी धोका होईल अशा प्रकारचं पाऊल आंदोलनकर्त्यांनी उचलू नये. काय सल्ला असेल जरांगे पाटील असेल किंवा जे आंदोलक आहे जी अशा प्रकारची भूमिका घेतात? नाही, जरांगे पाटील तर वारंवार आव्हान करतात त्यांच्या कार्यकर्त्यांना की शांततेच्या पद्धतीने आपल्याला, संविधानिक पद्धतीने आपल्याला हे आंदोलन करायचं आहे. परंतु कुठल्याही याच्यामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते जे असतात ह्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे आंदोलनाला नेहमी गालबोट लागत असते. आणि म्हणून हे जे अतिउत्साही प्रकारचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी आपल्या माध्यमातून निवेदन करील की बाबा शांततेने हे आंदोलन चालू द्या, तुमचं भांडण सरकारशी आहे, सामान्य जनतेशी नाही आहे. आणि म्हणून जनता याच्यामध्ये कुठंतरी होरपडल्या जाईल अशा प्रकारचं कृत्य आपल्या हातून होऊ नये असंच मी निवेदन आपल्या माध्यमातून त्यांना करील. आता केंद्र सरकारच्या स्तरावर एक माहिती पुढे येत आहे की कुठंतरी मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत येत नाही किंवा त्यांनी हात वर केले. त्यांनी म्हटलं की राज्यस्तरावर या संदर्भात तुम्ही निर्णय घ्या. नाही, ही जर केंद्र सरकार अशा प्रकारची भूमिका घेत असेल तर ती चुकीची भूमिका आहे. आम्ही वारंवार अनेक दिवसापासून मागणी करतो आहे की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीकडनं ही जी आरक्षणाची मागणी होत आहे, प्रत्येक राज्यामध्ये 50% मर्यादा संपलेली आहे. आणि म्हणून आता अतिरिक्त जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याच्याकरता 50% मर्यादा केंद्र शासनाने एक अध्यादेश पारित करून रद्द करणं फार गरजेचं आहे. अन्यथा आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन सुरू आहे, पुढे इतर राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन होऊ शकतात. आणि म्हणून केंद्राने लगेच एक अध्यादेश काढून 50% आरक्षणाची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आहे ती रद्द करावी आणि सर्व राज्य सरकारला मोकळं करावं की आपल्यापरीने जे जे मागास जाती वाटतात त्यांना त्यांच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या. म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये आरक्षणाकरता याच्यापुढे अशा प्रकारचे आंदोलन होणार नाही. केंद्र सरकार म्हणतं की राज्य सरकारने यावर निर्णय घ्यावा. राज्य सरकारकडे किती अधिकार आहे? मग राज्य सरकार निर्णय घेऊ शकत नाही याच्याकरता की दोन प्रश्न याच्यामध्ये आहे. एकतर जी जात आरक्षण मागते त्या जातीला राज्य मागासवर्गीय आयोगाने मागास सिद्ध केलं पाहिजे. ते जर मागास सिद्ध होत नसेल तर त्यांना आरक्षण देऊ शकत नाही. पण जर त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ही 50%ची मर्यादा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत राज्य सरकारचे हात बांधलेले आहे. राज्य सरकार 50%च्या वर अतिरिक्त आरक्षण देऊ शकत नाही. यापूर्वी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. 12 आणि 13% आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं, हायकोर्टामध्ये ते टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टाने नाकारलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. आणि म्हणून ह्या सर्व बाबी लक्षात घेता केंद्र सरकारने EWSला 10% आरक्षण दिलेलं आहे. तसंही त्या 50%ला आता अर्थ उरलेला नाही आहे. टोटल रिझर्वेशन हे 60% झालेलं आहे. आणि म्हणून मोठ्या मनाने केंद्र सरकारने 50%ची जी अट आहे घातलेली ती रद्द करावी आणि सर्व राज्यातील जनतेला जे जे मागास आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा जे राज्य सरकारला योग्य वाटते त्या प्रमाणामध्ये आरक्षण देऊन सर्व राज्यांचा हा प्रश्न सोडवावा असं मी सांगू शकतो. जर का EWSचा राज्यामधला कोठा वाढवला आणि त्यामध्ये EWSमध्ये इतर घटक आणि मराठा यांना घेतलं तर एक तोडगा निघू शकतो का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, निघू शकतो ना. तसंही हे बघा, या SC ST आणि OBC हे 3 प्रवर्ग सोडून उरलेल्या सर्व लोकांसाठी EWS आहे.
आता याच्याचकरता वारंवार आम्ही लोक किंवा पूर्ण राज्यात देशातनं जी मागणी होत आहे की या देशाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत कोणत्या राज्यात कोणती जात किती आहे याचं आकलन राज्य सरकारला पण होत नाही, केंद्र सरकारला पण होत नाही. आणि म्हणून जनगणना करून जे मागास वाटतात त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा ज्या राज्य सरकारला योग्य वाटेल ते आरक्षण जर द्यायचं असेल आणि आरक्षणाचे झगडे मिटवायचे असेल तर 50%ची मर्यादा रद्द करणं फार गरजेचं आहे. EWSमध्ये कसं मराठ्यांना समावेश करून घेता येईल राज्याचा, जर का राज्यस्तरावर आरक्षण द्यायचा विषय असेल तर? मग नाही, सध्या आहेत ना EWSमध्ये ते सध्याच्या परिस्थिती. ही लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे कोठा कमी असेल. हो, तर लोकसंख्या किती आहे केव्हा कळेल? लोकसंख्या किती आहे तेव्हाच कळेल जेव्हा जनगणना होईल. राज्य सरकारने इमिजिएट 2 महिन्यामध्ये जातनिहाय सर्वे करावा आणि बघावं की त्यांची लोकसंख्या किती आहे. ज्याप्रमाणे लोकसंख्या असेल तेवढ्या प्रमाणात केंद्र सरकारने ती आरक्षण वाढवून द्यायला परवानगी द्यावी आणि मोकळं करावं. आम्ही तर नेहमी सुरुवातीला म्हणतो की 50%ची मर्यादा रद्द करा, जनगणना आणि जे मागास वाटते त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा जे EWSचं केंद्राचं आरक्षण मिळतं, राज्यस्तरावर मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे नाही राज्यामध्ये लागू झालं ना ते. केंद्र सरकार लागू केल्यावर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशातील सर्व राज्यामध्ये EWSचं आरक्षण लागू झालेलं आहे. परवाच्या दिवशीच राज्य सरकारने जी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या जाहिरातीमध्ये राज्य सरकारने प्रसिद्ध केलेलं आहे की EWS आरक्षणाअंतर्गत आम्ही आतापर्यंत मराठ्यांना, विद्यार्थ्यांना एवढ्या रुपयाचा लाभ दिला, युवकांना एवढ्या रुपयाचा लाभ दिला, नागरिकांना एवढ्या रुपयाचा लाभ दिला. म्हणजे त्या सोयी सध्या त्यांना मिळत आहे आणि ते लोक घेत आहेत. तर हे होते बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.